गुरु रविदास शक्ती, गुरु रविदास शक्ती। संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज यांच्या जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक अशा शुभेच्छा देते। आणि एक त्यांनी समाजासाठी जीवन जगलेलं आहे आणि समाज प्रबोधनासाठी त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य पणाला लावलेलं आहे, खर्च केलेला आहे। आणि अशा महान संतांचं आणि त्यांच्या या कार्याला उजाळा देण्यासाठी हे जयंती साजरी करणं, की जेणेकरून आपल्या पुढील पिढीला सुद्धा त्यांच्या कार्याचं महत्त्व पटावं, त्या महान संतांच्या त्यांनी काय महान कार्य केलं याची सगळ्यांना माहिती व्हावी, यासाठी ह्या जयंती साजरी करणं हा खूप महत्त्वाचा उपक्रम आहे। आणि आपल्या येथील मनोज भाऊ असतील, त्यांचे सर्वच सहकारी असतील आणि हे आयोजन समिती असेल, सगळ्यांचेच मी खूप खूप मनापासून अभिनंदन करते। आणि आज आपण इथे या उपक्रमामध्ये सर्वच जण सामील आहेत। इथे आमचे इथले मंडळ अध्यक्ष आपले खोतकर भाऊ आहेत, दीपक भाऊ खोतकर, सर्वच त्यांचे सहकारी। आणि आज इथे एक सामाजिक उपक्रम म्हणजे रक्तदान शिबिर, म्हणजे समाजाची सेवा करायची हे जे संतांनी सांगितलेलं आहे, तर त्या पद्धतीने आजचा जयंतीचा कार्यक्रम इथे साजरा होत आहे। आज आपली मिरवणूक वगैरे हा तर होणारच आहे, पण रक्तदान शिबिर हा सुद्धा एक अतिशय चांगला उपक्रम आपण या जयंतीच्या निमित्ताने इथे हाती घेतलेला आहे। मी आपल्या सगळ्यांना परत एकदा मनपूर्वक शुभेच्छा देते आणि थांबते। महाराज यांची जयंती अतिशय आमच्या कर्मगार समाजासाठी पर्वणी असलेला आजचा हा दिवस। खरं तर संत शिरोमणी गुरु रविदास महाराज हे एक विज्ञानवादी संत होते, एक राष्ट्रीय संत म्हणून त्यांची ख्याती आहे। आणि आपण बघत असाल की या मंदिर परिसरामध्ये आमचा सर्व समाज बांधव आज जरी कष्टकरी आणि होतकरू आणि हातावर पोट भरणारा आमचा हा चर्मगार समाज आहे, परंतु 365 दिवस 364 दिवस कामासाठी आणि एक दिवस आपल्या जातीसाठी असं म्हणून आज आमचा सर्व समाज या मंदिरामध्ये जमा झालेला आहे। संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी, त्यांचे विचार घराघरामध्ये पोहोचण्यासाठी आज सर्व समाज बांधव आमचा कटिबद्ध आहे। आज आम्ही या मंदिर समितीच्या माध्यमातून रक्तदान शिबिर असेल, मिरवणूक असेल, एक शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे, संध्याकाळी महाआरतीचं आयोजन केलेलं आहे, त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे, विविध स्पर्धा, भजनाचा कार्यक्रम हे सर्व या ठिकाणी होत असतात। मी परत एकदा आमच्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार अनुराधाताई चव्हाण यांनी आमच्या मंदिर समितीमध्ये वेळात वेळ काढून मंदिराला भेट दिली, त्याबद्दल मी त्यांचं मंदिर समितीच्या वतीनं व सर्व समस्त चर्मगार समाजाच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व समाज बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा देतो। संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची 648व्या जयंतीनिमित्त या रविदास नगरमध्ये भव्य रक्तदान शिबिर आहे। तिचे संयोजक मनोज दांगे व त्यांची मित्रमंडळी, खरं म्हणजे भव्य रक्तदान शिबिर एखाद्या संतांच्या नावानं करणं जयंतीच्या दिवशी हे अनपेक्षित घडतं। आणि संत रविदास महाराज म्हणायचे, मन चंदा तो तत्वज्ञ गंगा। ज्यांच्या मनात काही नाही, तसं एखाद्या रुग्णाला वेळेवर रक्ताची गरज पडली तर ही रक्तपेढी ताबडतोब त्याला मदत होईल। तुम्ही आज सर्व रविदासनगरमधील आमचे समाज बांधव, मित्रमंडळी, माझ्यासोबत असलेले दोन डॉक्टर असतील, या सर्वांना आणि सर्व समाज बांधवाला मी बदनापूर अंबड विधानसभेचा आमदार म्हणून संत रविदास महाराज यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि संत रविदास महाराजांचे चरणी प्रार्थना करतो की आम्हाला चांगली सद्गुण बुद्धी दे आणि समाजासाठी आम्हाला काम करण्याची चांगली बुद्धी दे, एवढं सांगतो। जय रविदास। संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त सिडको ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीनं संत रविदास महाराज यांना
सर्व कार्यकर्त्यांना आज अभिवादन केलं। आज त्यांची जयंती आपल्या राज्यातच नव्हे तर देशामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे। आज ही जयंती 648वी जयंती साजरी करत असताना संत रोहिदास महाराज यांचे आचार आणि विचार खऱ्या अर्थानं आज आचरणात आणण्याची गरज आहे। आणि दरवर्षी आम्ही या ठिकाणी येऊन संत रोहिदास महाराज यांना अभिवादन करतो आणि या ठिकाणी येऊन एक प्रेरणा घेऊन जातो की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं आणि ते मग कुठली सामाजिक काम असन किंवा कुठलंही काम असन त्यासाठी तत्पर राहण्याची प्रेरणा आम्हाला या ठिकाणी मिळते। धन्यवाद। तसेच या विभागाचे खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेबांच्या वतीने सुद्धा मी सर्व समाज बांधवांना नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। या निमित्ताने तुम्ही समाज बांधवांना आणि शहरवाशांना काय आव्हान? या निमित्तानं मी हेच आवाहन करतो की संत रोहिदास महाराजांचे जे विचार आचार आज 650 वर्ष झाले, आज वाटत नाही आपल्याला महाराज आपल्यातून गेले, कारण त्या काळात त्यांनी घालून दिलेले आदर्श आज आपण पाहतो समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम असन, तरुण मोठ्या प्रमाणात व्यसनाकडे वळतोय। आज आपल्या शहरामध्ये पाहिलं 8 दिवसापासून पोलीस कारवाई करतं, तर माझं समाजातील सर्व तरुण बांधवांना माझी कळकळीची विनंती असणार आहे की आपण व्यसनापासून दूर जावं आणि संत रोहिदास महाराजांचे जे विचार आणि आचार आचरणात आणावे अशी मी सर्व शहरवासियांना विनंती करतो।